आणि आपण उपस्थिती दाखवल्याबद्दल आपल्याला धन्यवाद देतो। या पत्रकार परिषदेसाठी उपस्थित माननीय महापौर, गटनेते पवन कदम, शिवसेना पक्षाचे महाराष्ट्र रेपाळे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत। आज ही पत्रकार परिषद घेण्याच्या पाठीमागचा उद्देशच मुळात आहे की कालपासून परवाच्या महासभेनंतर बरेच प्रश्न शहरामध्ये निर्माण झालेले आहेत आणि कशा प्रकारे त्या ठिकाणी करवाढ दरवाढ झालेले अशा प्रकारचं चित्र एकंदरीत नागरिकांच्या समोर उपलब्ध झालेलं आहे। मी आपल्या माहितीसाठी सांगतो, ठाणे शहर हे आमचे सर्वोच्च नेते राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेब यांच्या विचारातून, त्यांच्या संकल्पनेतून ठाणे शहर हे बदलतं ठाणे शहर जेव्हा असतं, ठाणे शहराचं वाढतं नागरीकरण आणि शहर बदलते। शहर बदलत असताना कधीही त्या शहरामधले विकासाच्या कामाची भूमिका सुद्धा बदलत असते। मग त्यामध्ये रोड असतील, ट्रान्सपोर्टेशन असेल, पाणी असेल, सर्व सुखसोयी नागरिकांना मिळण्यासाठी त्या ठिकाणी काम करावं लागतं आणि ठाणे शहरातल्या नागरिकाला कुठल्याही प्रकारची अडचण होऊ नये, ठाणे शहरातल्या नागरिकाला सर्व सुखसोयी मिळाव्यात या विचाराचे शिंदे साहेब असल्यामुळं तसे आदेश आमचे गटनेते पवन कदम यांच्या माध्यमातून आम्हाला सातत्याने मिळत असतात। शिंदे साहेबांचे जे आदेश असतील त्या आदेशाची अंमलबजावणी या ठिकाणी सभागृहामध्ये होत असते। शहरामध्ये काम करत असताना गेली 11 वर्ष, प्रथम मी एकच मुद्दा तुमच्या समोर मांडतो, गेली 11 वर्ष आपण कुठलीही करवाढ दरवाढ न करता ठाणे शहरातल्या विकासाची गोडदोड ही कायमस्वरूपी चांगल्या प्रकारे चालू ठेवलेली आहे। पण गेल्या 11, 12, 15 वर्षापूर्वीचं ठाणे शहर आणि आताचं ठाणे शहर जर बघितलं तर त्यामध्ये कितीतरी फरक जाणवतो। विकास आणि कामं करणं याला निश्चितच एक आर्थिक त्यासाठी पाठबळ हे 100% लागतं। तुमच्या आमच्या समोर नुकताच अर्थसंकल्प मंजूर करत असताना, हा अर्थसंकल्प मंजूर करत असताना 6,279 कोटीचा अर्थसंकल्प आमच्या समोर या ठिकाणी सादर झाला। आता 6,221 कोटीचा अर्थसंकल्प सादर होत असताना त्यामध्ये स्पिलओव्हर जवळजवळ 2,400 कोटीचं स्पिलओव्हर आणि 2800 कोटी हे वार्षिक ते म्हणजे पगार वगैरे हे आहे की कंपल्सरी त्या ठिकाणी खर्च होतो। म्हणजे एकंदरीत त्या ठिकाणी सुरुवातीला अर्थसंकल्प सादर होत असताना किमान 500 कोटीचं त्यामध्ये कमीचा वजा अर्थसंकल्प सादर झाला। शहराच्या दृष्टिकोनातून कामं करत असताना आम्ही या संदर्भात आमच्याकडं हा अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर माननीय महापौर महोदया यांच्या अध्यक्षतेखाली सातत्याने सर्व विभागाशी चर्चा केली। शेवटी विश्वस्त म्हणून ह्या महापालिकेचा कारभार चालत असताना प्रशासनाबरोबर सत्ताधारी मंडळी जर असतील, दोन्ही चाकं असतील, वास्तविक आम्ही आशा करूया की सर्वच चाकं एकत्र असली पाहिजे, परंतु या ठिकाणी सत्ताधारी आणि प्रशासन एकत्र असलं तरच त्या ठिकाणी कामं होत असतात। 500 कोटीचं त्या ठिकाणी ज्या वेळेला मायनस अर्थसंकल्प झाला त्यावेळेला आमच्या पुढे प्रश्न उभा राहिला की गेली 9-10 वर्षानंतर सर्व नगरसेवक या ठिकाणी निवडून आल्यानंतर त्या नगरसेवकांना त्यांच्या प्रभागातली कामं करण्यासाठी काय करावं लागेल असा प्रश्न त्या ठिकाणी निर्माण झाला आणि म्हणून या सगळ्या गोष्टीची चर्चा करून आम्ही वास्तविक पाहता चर्चा करून त्यामध्ये किमान 1,300 कोटीची वाढ सुचवून तो 7,500 कोटीपर्यंतचा अर्थसंकल्प आम्ही त्यावेळी मंजूर केला। आता वाढ सुचवल्यानंतर वाढ ही वाढ असते आणि वाढ सुचवून त्या महसुली उत्पन्न वाढवण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही प्रयत्न केला। त्यावेळेला कुठल्याही प्रकारची करवाढ ही अर्थसंकल्पामध्ये घेतली नाही। मी मला वाटते काल परवा एक गटनेत्याची मुलाखत कालचीच ऐकली की ही जर करवाढ करायची होती तर अर्थसंकल्पात का नाही केली। वास्तविक पाहता मी काल पण सांगितलंय
आणि माननीय महापौर महोदया त्यांच्या अध्यक्षतेखाली कधी कधी आमचा आग्रह असताना सुद्धा सर्वांना विश्वासात घेऊन एक चांगल्या प्रकारे सभागृह चालावं अशा मताच्या त्या स्वतः आहे. म्हणजे कधी कधी आमचा आग्रह असतो की नाही आपल्याला असं नाही करायचं, तरी सुद्धा त्या सर्वांना घेऊन जाण्याचा प्रयत्न करत असतात. आणि त्याच पद्धतीनं अर्थसंकल्पामध्ये सुद्धा त्यांनी तसं काम केलेलं आहे, सर्वांना विश्वासात घेऊन काम केलेलं आहे. एक साधी गोष्ट आहे, करवाढीच्या बाबत जो काही गैरसमज नागरिकांच्या मध्ये पसरवला जातोय. साधारण आपल्याकडं 6,58,000 घरं ज्यामध्ये स्ट्रक्चर कराला असणारी 6,58,000 घरं आहेत आणि त्याच्यातून साधारण 1,000 कोटीचं आपल्याला उत्पन्न मिळायला पाहिजे. हे ढोबळ आपली एक त्यामध्ये कल्पना आहे. परंतु आम्हाला मिळतं किती, तर 900 कोटीपर्यंत उत्पन्न मिळतं. 100 कोटी थकबाकी राहते. आता थकबाकी राहते, मी असं पण ऐकलंय की बिल्डर लोकांच्याकडे थकबाकी एवढे थकबाकी राहते म्हणजे थकबाकी ठेवत नाही, ती त्या वर्षाची असते, त्यांच्यावरती नियमाने त्या ठिकाणी कारवाई करून आपण ती वसूल करू. परंतु माननीय महापौरांच्या अध्यक्षाखाली हे पण ठरलेलं आहे आणि यासाठी मला वाटतं राम रेपाळ्यांचं नाव घ्यावं लागेल की सातत्याने गेली 2 वर्ष ते प्रयत्न करत असतात की ज्या घरांना कर लागलेला नाही त्या घरांना सुद्धा कर लागला पाहिजे. काही ठिकाणी कर लागलाय पण तो कर रहिवासी लागलाय आणि त्याचा वापर कमर्शियल होतोय, तर त्यामध्ये सुद्धा लागला पाहिजे. त्याच्यातून तो सुद्धा महसुली उत्पन्न मिळायला पाहिजे. ते उत्पन्न पण साधारण 200-250 कोटीच्या घरातलं उत्पन्न आहे. त्याच्यातून ते करण्यासाठी भूमिका घेतली. माझ्या माहितीप्रमाणे काल परवापासूनच दिवा मुंब्रा विभागातून त्याची शिबिरं लावून ते आयोजन केले. दुसरं गोष्ट, 1-2.5 लाख घरापर्यंत अशी काही घरं आहेत की त्यांना कर आकारणी झालेली नाही आणि त्याच्यातून मिळणारं उत्पन्न सुद्धा आम्ही निश्चित प्रकारे त्या ठिकाणी 300 कोटीपर्यंत करणार आहोत. आता या करवाढीतून किती मिळणार, मुळात ही करवाढ काय आहे, 1200 कोटी आहे, काय काय टक्केवारी सांगताय, तर ही करवाढ ही करयोग्य मूल्यावरती आकारलेली आहे. करयोग्य मूल्यावरती 12% आणि 20% अशी करवाढ आहे. त्याच्यामुळं जो भ्रम निर्माण केला जातोय तो चुकीचा आहे आणि याच्यातून एक 100 ते 150 कोटीचं उत्पन्न महापालिकेला महसुली उत्पन्न मिळणार आहे. आता बघा, त्यावेळेला वाढवली नाही, परंतु आम्ही कराच्या रूपाने किमान 1600 कोटी मिळावे अशी अर्थसंकल्पामध्ये तरतूद केलेली आहे. आता 1600 कोटीचं उत्पन्न जर मिळालं पाहिजे त्याकरता लागणारी असणारी थकबाकी, नंबर 1 जी असणारी थकबाकी, नंबर 2 की त्या ठिकाणी ज्यांना कर आकारणी झाली नाही त्या ठिकाणची कर आकारणी करण्यासंबंधीची भूमिका, त्या ठिकाणी काही ठिकाणी माननीय उच्च न्यायालयाच्या आदेशामुळे कर आकारणी झाली नाही त्या ठिकाणी मला वाटतं सेवा शुल्क अशा प्रकारचं करून सुद्धा आपल्याला, कारण महापालिकेच्या वतीने त्या ठिकाणी आपलं काम होतं म्हणून आपण ही योजना आखली आणि 1600 कोटीचं उद्दिष्ट आपल्याला पार करायचं आणि त्यासाठी ही निश्चित प्रकारे करवाढ आहे. करवाढ 12% निवासी मिळकतीवर करयोग्य मूल्यावरतीच आहे आणि अनिवासीला 20% आहे. हे अगदी सूर्यप्रकाशासारखं स्वच्छ आहे. तुम्हाला सर्वांना माहीत असेल आम्ही यासाठी सर्व गोष्टी फक्त एक कराच्या रूपाने नाही तर शहर विकासमध्ये सुद्धा एक अभय योजना या ठिकाणी मंजूर करून घेतलेली आहे. ज्या इमारतींना ओशी नाहीत, ज्या इमारती फक्त सीसी घेऊन ओशी घेतलेल्या आहे, ज्याच्यामध्ये शहर विकास विभागाच्या नियमामध्ये कुठेही अडचण नाही, परंतु ओशीला जो दंड वगैरे जे काय लागतो त्याच्यामुळं ओशी घेतलेली नाही, त्या ओशी नसलेल्या इमारतींना सुद्धा ओशी द्यायचं अशा प्रकारची 1 वर्षासाठी अभय योजना शहर विकासच्या माध्यमातून त्या ठिकाणी राबवली. मुळात याच्या पाठीमागची पार्श्वभूमीच एक आहे की आम्हाला महसुली उत्पन्न निश्चित प्रकारे वाढवावं लागणार आहे. कारण 1300 कोटी जे 6219 आणि 1300 कोटी वाढवले ते आम्हाला निश्चित प्रकारे आपल्याला महसुली उत्पन्न वाढवावं लागणार आहे. त्या अनुषंगाने आम्ही निश्चित प्रकारे या ठिकाणी प्रयत्न करतोय. माननीय आयुक्तांच्या आदेशाने अभय योजना सुद्धा त्या ठिकाणी सुरू झालेली आहे.
तुम्हाला सर्वांना चांगल्या प्रकारे माहित आहे की शिंदे साहेबांचं विजन जे आहे ठाणे शहराच्या बाबत मी मला वाटतंय आपल्या समोर सर्वांच्या समोर सादर सुद्धा केलंय. त्या ठिकाणी ठाणेकरांचा प्रवास आता सुपरफास्ट होणार. ईस्टर्न फ्रीवे ते विस्तार छेडानगर सर्कल, साकेत वाया आनंदनगर, मुंबई ठाणे 30 मिनिटात सिग्नल मुक्त प्रवास होणार. समृद्धी महामार्गावर येणारी वाहने ठाणे शहराला बायपास करून परस्पर मुंबईच्या दिशेने जातील. घोडबंदर रोडला पर्यायी रस्ता उभारणार. ठाणे कोस्टल रोड गायमुख ते साकेत. घोडबंदर रोडवरून खाली पलीकडे विकसित होत असलेल्या नवीन ठाणेची कनेक्टिव्हिटी वाढवणार. ठाणे कोस्टल रोड मीरा रोड मागे कोस्टल रोडला जोडणार. ठाणे ते बोरिवली अंतर 20 मिनिटात पूर्ण करण्याचा बोगदा. कोपरी ते पटणी हा पूल उभारणार. विरार ते अलिबाग मल्टीमोड कॅरिडॉर उभारणार. वडाळा ते कासार वडवली गायमुख मेट्रो 4चं त्या ठिकाणी काम करतोय. वडाळा ते कासार वडवली मेट्रो काम. कापूर बावडे येथून भिवंडी कल्याण तळोजा दिशेने जाणाऱ्या मेट्रो मार्गाचं ठाणे अंतर्गत मेट्रो प्रकल्पाला चालना देणार. लास्ट माईल कनेक्टिव्हिटी पॉड टॅक्सीचे ठाणे बुलेट ट्रेन स्टेशन मल्टी मॉडेल इंटिग्रेशन करणार. एकंदरीत काय खेडकाळे येथे 20 एकर जागेवर त्यामुळे अम्युझमेंट पार्क करणार. एकंदरीत काय तर ठाणे शहर हे बदलतंय शहर आणि ठाणे शहर बदलत असताना ठाण्याचं वाढतं नागरीकरण होत असताना त्या ठिकाणी विकासाची गंगा शिंदे साहेबांच्या माध्यमातून त्या ठिकाणी निश्चित प्रकारे वाहते. हे आम्हाला सर्वांना माहीत असेल. आता फक्त आम्ही हेच नाही केलं तर हे करत असताना आम्ही काही उद्दिष्ट ठेवलेले, काही उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून घेतलेले आहे. हे जे आम्हाला महसुली उत्पन्न वाढण्यासंबंधी आम्हाला काय करता येईल तर MIDC विभागामध्ये MIDCला आम्ही त्या ठिकाणी सर्व इन्फ्रा पुरवतो महापालिकेच्या माध्यमातून, पण MIDCतून आम्हाला उत्पन्न मिळत नाही. त्या दृष्टिकोनातून आम्हाला उत्पन्न मिळायला पाहिजे. त्या दृष्टिकोनातून आम्ही माननीय नगर विकास मंत्री आणि ठाण्याचे पालकमंत्री आमचे नेते शिंदे साहेबांशी चर्चा केली, माननीय आयुक्तांशी चर्चा केली आणि त्या दृष्टिकोनातून संबंधित मंत्र्यांशी पत्रव्यवहार करून त्यांच्याकडून आम्हाला अतिरिक्त निधी किती मिळेल या दृष्टिकोनातून प्रयत्न करण्याचं काम केले. स्टॅम्प ड्युटी आहे. स्टॅम्प ड्युटी 1% ही महापालिकेची मिळते. त्या स्टॅम्प ड्युटीच्या माध्यमातून सुद्धा महाराष्ट्र शासनाला ती स्टॅम्प ड्युटी जाते. ती स्टॅम्प ड्युटी आम्हाला डायरेक्ट महापालिकेमध्ये मिळायला पाहिजे, कारण तो महाराष्ट्र शासनाकडून मिळत असताना साधारण आता 300-350 कोटी त्या ठिकाणी आम्हाला ड्यूज आहे, तर ते आम्हाला डायरेक्ट मिळावे या ठिकाणी प्रयत्न करतोय. पाण्याचे दर असंतुलित आहेत. ते पाण्याचे दर एकत्रित करावं आणि त्या पाण्याच्या दरातून किमान 100 ते 150 कोटीचा आम्हाला त्या ठिकाणी फायदा होईल या दृष्टिकोनाने प्रयत्न करायचे. GST ज्या वेळेला आपल्याला तुमचा ऑक्ट्राय गेला त्यावेळेच्या मोजमापाप्रमाणे वास्तविक पाहता GST ही शासनाकडून मिळते आणि त्या GST मिळते ती साधारण एक 1500 कोटीच्या दरम्यान मिळते. पण ठाणे शहराची आत्ताची परिस्थिती पाहिलं तर ती GST किमान 2500 कोटी मिळायला पाहिजे. त्या दृष्टीने सुद्धा महाराष्ट्र शासनाच्या स्तरावर प्रयत्न करण्याची आम्ही भूमिका घेतलेली आहे. ठाणे शहरामध्ये असणारे काही ते TMTचे असतील, अम्युनिटी प्लॉट असतील, ते PPP तत्वावरती त्या ठिकाणी विकसित करून त्याच्यातून महापालिकेला उत्पन्न कसं मिळेल या दृष्टिकोनातून आम्ही सातत्याने प्रयत्न करतोय. कळवा हॉस्पिटलला साधारण 500-550 कोटी वर्षाचे जातात. याच्यातून शासनाच्या मार्फत आम्हाला मानधन कसं मिळेल त्या दृष्टिकोनातून कळवा हॉस्पिटल सुद्धा वापर करतोय. आता हे सगळ्या गोष्टी काही गोष्टी माननीय मुख्यमंत्री महोदयांच्याकडे जे तुमच्याकडे आज करवाढीसाठी आरोप करतात त्यासाठी मला एकच विनंती त्यांना करावीशी वाटते की शेवटी आपण एकत्र सत्तेत आहोत. जर हीच ताकद आपण जर एकत्रितपणे राज्याचे मुख्यमंत्री राज्याचे उपमुख्यमंत्री यांच्याकडे लावली आणि GST सारखा विभाग असेल, स्टॅम्प ड्युटी सारखा विभाग असेल, कळव्यासारखा विभाग असेल, जर आम्हाला शासनाकडून त्या ठिकाणी मिळणारा निधी जर मिळाला तर आपल्याला ही अडचण येणार नाही. त्यासाठी मला वाटतं त्यांनी आम्हाला हातात हात घालून आपल्याला काम करणं गरजेचं आहे. दुर्भाग्याने वाटतं
की माननीय महापौरांच्या अध्यक्षतेखाली गटनेत्यांची आदल्या दिवशी बैठक झाल्यानंतर त्या बैठकीप्रमाणे सभागृहामध्ये चर्चा होते आणि वास्तविक पाहता करवाढीच्या बाबत जर बोलायचं झालं तर आमचे ज्येष्ठ सदस्य राम रेपाळे साहेबांनी त्या ठिकाणी करवाढीच्या संदर्भात त्यांची भूमिका मांडली. त्यांची भूमिका मांडल्यानंतर सभागृहातल्या एकाही सदस्यांनी कुठल्याही प्रकारची तिथं वाच्यता केली नाही आणि ती वाच्यता केली नसल्यामुळं त्या ठिकाणी पुढचा विषय आला. गटनेत्यांच्या बैठकीमध्ये हा विषय मंजूर करायचा ठरलं, सभागृहामध्ये चर्चा झाली. बरं, ठराव हा बहुमताने झालेला नाही तर एकमताने झालेला आहे. आता एक निश्चित आहे की सभागृहामध्ये झालेला ठराव नंतर त्यांची चूक त्यांच्या श्रेष्ठीमुळे त्यांच्या कदाचित लक्षात आली असेल, कदाचित ती शिस्त त्यांच्या पक्षाच्या प्रमुखांनी त्यांना दिलेली असेल, ती त्यांना पाळता आली नसेल. आम्ही तर निश्चित प्रकारे आमचे नेते जे पवन कदम यांच्या माध्यमातून आमच्यापर्यंत निरोप पाठवतात त्याची तंतोतंत अंमलबजावणी आमच्यामध्ये आम्ही करतो. परंतु असा प्रकार कदाचित त्यांचा गैरसमज झालेला असेल. परंतु शहराचा गाडा हाकत असताना निश्चितच प्रकारे ठाणे शहर विकसित होत असताना, ठाणे शहर बदलत असताना, शेवटी बदलतं शहर सगळ्या गोष्टी असतात, त्याला आर्थिक नियोजनाची गरज असते आणि आर्थिक नियोजन करायचं असेल तर या भूमिका ह्या घ्याव्या लागतात. गेली 11-12 वर्ष अशा भूमिका घेतल्या नव्हत्या. त्यामुळं हा संपूर्ण गैरसमज आहे असं मला वाटतं. यासाठीच आपल्याला या ठिकाणी पाचारण केलेलं आहे. भाजपबरोबर तुम्ही सर विचित आहात, म्हणजे जे भाजपवाले आरोप करतात पक्षाशी संवाद साधून तुम्ही हे करत नाही का, किंवा तुमच्या जे लोक संवाद साधतात त्यांच्याबरोबर त्यांना जरा काहीतरी हे द्या. शिवसेना भाजप ही नैसर्गिक महायुती आहे आणि आता अजितदादांची राष्ट्रवादी सुद्धा आमच्याबरोबर आहे. महाराष्ट्रामध्ये ही दुसरी टर्म, प्रचंड विकासाचा वेग आहे. महाराष्ट्रामध्ये चांगली कामं होत आहेत, इन्फ्रा उभा राहतो, शेतकऱ्यांसाठी, कष्टकऱ्यांसाठी, वारकऱ्यांसाठी चांगले चांगले निर्णय प्रत्येक कॅबिनेटमध्ये घेतले जातात. महाराष्ट्रात जसं काम होतं तसंच महायुतीमध्ये आम्ही ही निवडणूक लढलो आणि ठाणेकर जनतेने आम्हाला 100च्या वर नगरसेवक निवडून दिले. हे जनतेची कामं करण्यासाठी आम्हाला निवडून दिलेलं आहे आणि त्या पद्धतीने आम्हाला जी शिकवण आहे, आम्हाला स्पष्ट आदेश आहे की आपण युतीचं तंतोतंत पालन करायचं. आम्ही ते पालन करण्याचं काम सातत्याने गेले 8 महिन्यापासून इथे महानगरपालिकेत करतोय. हे करत असताना नुसती शिवसेना भाजप नव्हे तर राष्ट्रवादी शरदचंद्रजी पवार साहेब, राष्ट्रवादी अजितदादा पवार साहेब, त्याचबरोबर MIMच्या गट नेत्यांना सुद्धा आम्ही एकत्र बसून आम्ही साधक बाधक चर्चा करतो, जेणेकरून ह्या ठाणे शहराचा सर्वांगीण विकास व्हावा. आणि मग असं होतं की सर्वपक्षीय गटनेत्यांच्या बैठकीमध्ये निर्णय होतात, सर्वसंमतीने होतात. काय मंजूर करायचं, कसं करायचं, साधक बाधक चर्चा होऊन निर्णय ठरतात. आणि ज्या वेळेला महासभा सुरू होते त्यावेळेला सुद्धा कोणीही विरोध करत नाही. परंतु शिवसेनेत एक शिस्त आहे की पक्षाचा आदेश आणि ठाणेकरांचा आमची बांधिलकी जनतेशी आहे. ठाणेकर जनतेसाठी जे जे विकासासाठी योग्य असे सगळे निर्णय आपण घ्यायचे असतात आणि म्हणूनच ठाणेकर जनता आम्हाला गेली 30 ते 35 वर्ष बहुमताने निवडून देत आहे. परंतु ह्या वेळेला आम्ही युतीमध्ये लढलेलो आहे म्हणून आम्ही प्रयत्न नेहमी करत असतो की आपण सगळ्यांनी एकत्र मिळून काम केलं पाहिजे. परंतु सभागृह जे आपल्याला जनता निवडून देते, ज्या सभागृहात आपलं व्यासपीठ आहे तिथे आपण जनतेचे प्रश्न मांडायचे असतात, आपल्या प्रभागाचे प्रश्न मांडायचे असतात, शहराचे प्रश्न मांडायचे असतात. तिथे न मांडता महासभा संपल्यानंतर त्यांचा बोलवता धनी कोण आहे हे भारतीय जनता पक्षाचे किंवा राष्ट्रवादी पक्षाचे वरिष्ठ नेते ठरवतील. शानू पठाण साहेब आमचे विरोधी पक्ष नेते, चर्चा चालू असताना त्यांनी मंजुरी दिली. त्याच्यानंतर मनोज प्रधान साहेबांची प्रेसमध्ये स्टेटमेंट आलेली आहे. म्हणजे तुम्हाला जे शिक्षण द्यायचं, प्रशिक्षण नगरसेवकांना, ते तुम्ही अगोदर प्रशिक्षण द्यायला पाहिजे. आम्हाला शिवसेनेमध्ये शिस्त आहे, एकदा ठरलं ते ठरलं, आम्ही युटर्न कधीच मारत नाही. आणि मग तुम्ही महासभेत तुमचा विषय मांडल्यानंतर
भारतीय जनता पक्षाचे गटनेते असतील किंवा उपमहापौर साहेब असतील, त्यांनी सर्वपक्षीय गटनेत्यामध्ये मान्यता दिली. सभागृहात एक अवाक्षरही काढलेलं नाही. मग तुम्हाला जनतेने निवडून दिलंय, ते व्यासपीठ दिलंय. भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर सभागृहामध्ये आपण जनतेचा आवाज उठवायला पाहिजे. तिथे न उठवता बाहेर जाऊन प्रेसमध्ये जाऊन बोलणं योग्य नव्हे. आणि आम्हाला आदेशाप्रमाणे आम्ही महायुतीचं पालन अगोदरही करत होतो, यापुढेही करत राहू. परंतु जे कोण याच्यामध्ये मिठाचा खडा टाकते त्याला त्यांच्या पक्षाचे वरिष्ठ जाब विचारल्याशिवाय राहणार नाही असं मला वाटतं. तुमचा मित्र पक्ष सांगतोय की नवी मुंबईचा आदर्श घ्या, 30 वर्षात करवाढ झालेली नाही. बरोबर. मग ते ठाण्यात का नाही? नवी मुंबईची पूर्णपणे रचना वेगळी आहे. तिकडे इंडस्ट्रियल झोन खूप मोठ्या प्रमाणात आहे आणि सिडको आहे. उत्पन्नाचे स्रोत तिकडे आहेत. तरी सुद्धा नवी मुंबईपेक्षा जास्त जमा कर रुपी ही ठाणे महापालिकेत होते. आणि नवी मुंबईचा आदर्श आम्हाला घ्यायला सांगितला, आम्ही घेतलो तर मग खूप खूप वेगळं वळण लागेल. कारण त्यांनी जे परिवहनमध्ये केलं तसं आम्ही इथे केलं तर चालेल का? ॲक्शनवर रिॲक्शन जरूर होते. मी आणि गटनेते पवन कदम आम्ही प्रेसशी बोललो की असं केलं तर तुम्हाला ठाण्यात रिॲक्शन दिसेल. शिंदे साहेबांनी आम्हाला लगेच आदेश दिले की नवी मुंबईमध्ये भारतीय जनता पक्ष आपल्या विरोधात नाही, एखादी व्यक्ती असू शकते. मग आम्ही साहेबांचं ऐकलं. साहेबांचं मोठं मन आहे, विशाल मन आहे आणि ठाण्या साहेबांना विकास पाहिजे. साहेबांना गेली 4-5 महिने झाले तुम्ही गटनेचा पाठिंबा ठेवता आणि पुन्हा त्यांच्या जे आज झालं काल झालं तसं ते करतात. ह्यापुढे ते त्यांनी जी तशी भूमिका घेतली तुमची भूमिका काय असणार? बघा, त्यांना शिवसेनेची उपरती नंतर येते, त्याला आम्ही काय करणार? म्हणून मी त्यावेळेला बोललो. त्यांना सुचत नाही, नंतर उपरती येते. की त्यांनी काल काय सांगितलं की तुम्ही जेव्हा तुमचं बोलणं झाल्यानंतर लगेचच तुम्ही दुप्पटाचा ठराव आणला, त्यामुळे आम्हाला बोलायला काही संधी अहो, तुम्ही एक अवाक्षर सुद्धा ह्या मिनिट्स काढून बघा. तुम्ही 8 महिन्याचे मिनिट्स काढले ना तर तुम्हाला कळेल की सभागृहात एक भूमिका आणि प्रेसमध्ये वेगळी भूमिका. हा. म्हणजे याचा अर्थ त्यांना ट्रेनिंग अगोदर द्यायला पाहिजे, तर त्यांना कानपिचक्या नंतर मिळतात. म्हणून मी सांगतो की तुमची भूमिका काय असणार यापुढे? आम्हाला शिंदे साहेबांनी ते स्पष्ट आदेश आहेत आमच्या मुख्य नेत्यांचे की युती धर्म पाळायचा, आम्ही युती धर्म पाळणार. परंतु आमची बांधिलकी जनतेशी आहे. जनतेच्या विरुद्ध जाऊन कोण भूमिका मांडत असेल तर आम्ही त्याचा जराही विचार करणार नाही. आमची भूमिका ठाम आहे. त्या भूमिकेवर आम्ही तसंच पुढे जाणार आहे. सर, मागील 8 महिन्यामध्ये महायुती म्हणून लढला, त्यांनाही यश मिळालं. पण मागील 8 महिन्यामध्ये महासभेच्या नंतर जे जे काही झालंय, म्हणजे भाजपच्या नगरसेवकांनी कधी नाही ते सभागृहाच्या बाहेर शिवसेना मुर्दाबाद पर्यंतच्या मागच्या घोषणा दिल्या. त्यांनी मोर्चा काढला, पोलीस स्टेशनमध्ये तक्रारी दिली. त्यांच्याकडून सातत्यपूर्ण असेच प्रकार होतात की कुठेतरी शिवसेनेला आणि सरकारला म्हणजे आपल्या मित्र पक्षाला कोण पकड नाही. हो, माझं म्हणणं ते आहे, जनतेने तुम्हाला निवडून दिलंय, तुम्हाला व्यासपीठ दिलंय ना, सभागृहात बोला. सभागृहात बोला, बाहेर बोलू नका. शिवसेनेने आमच्याशी विश्वासघात केला, आम्हाला बोलू देत नाही, गाफील ठेवलं जातं आणि आम्हाला महासभेत बोलू दिलं जात नाही, म्हणून आम्हाला असं वागावं लागतं असं भाजपचं म्हणणं. आमचं असं म्हणणं आहे, जे ठरलेलं आहे ते नंतर बिघडवतात. त्यामुळे विश्वासघात कोणी कोणाचा केला त्याचं उत्तर त्यांनी द्यावं. आम्ही मागच्या वाकावर बसतो, आम्हाला थोडं मागणं पुढचं दिसतं. त्यांचे ग्रुप आहे, त्यांचे आपापसात आम्ही काय सहन करणार नाही. आमचं सांगितलं नाही यांनी काय. एकीकडे सभागृहात विरोधी पक्ष जो आहे राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार पक्ष, हा तुम्हाला मदत करताना दिसतो, म्हणजे सत्ताधाऱ्यांच्या बाजूत. पण तुमचाच मित्र पक्ष असलेला भाजपा हा तुम्हाला म्हणजे भाजपा नेमकी सत्ताधाऱ्यांची भूमिका बजावते की विरोधी पक्ष? भारतीय जनता पक्ष आमच्या बरोबर आहे, नगरसेवक आमच्या बरोबर आहेत. परंतु त्यांना नंतर जे कोण कान पिचके देतात ना ते त्यांच्या पक्षाच्या वरिष्ठांनी बघायचं. सभागृहात पण ते दिसतं ना काही वेळा. त्यांनी नगरसेवकांनी शिवसेने विरुद्ध घोषणाबाजी केली, त्यांनीच मोर्चा काढला, तक्रारी केल्या. भाजपची नेमकी भूमिका सत्तेत एकत्र बसण्याची आहे की त्यांना विरोधी पक्षात ते त्यांच्या वरिष्ठांना विचारलं बरं. शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी ही नैसर्गिक युती आहे. याच्यामध्ये एका व्यक्तीचं काय वेगळं मत असू शकतं, तर त्या मताचा मग जगदाळे साहेब म्हणाल्याप्रमाणे कोण त्यांना जर काय कानपिचक्या देत असतील तो भाग वेगळा आहे. दुसरा महत्वाचा विषय आहे की टॅक्सच्या करवाढी संदर्भातला जो काही विषय पटलावरती होता, त्या पटलावरच्या विषयावरती काय विषय तत्काळ आलेला नाहीये.
तो विषय जेव्हा गोषवाऱ्यासहित येतो त्यावेळेस त्याचा अभ्यास करूनच आलेला असतो. आणि जेव्हा महासभेच्या 2-3 दिवस आधी आम्ही सर्वपक्षीय गटनेत्यांची मिटिंग घेतो, नुसते गटनेते नसतात, पदाधिकारी पण असतात. त्याच्यामध्ये विरोधी पक्ष नेते आले, उपमहापौर स्वतः कृष्णा पाटील होते, सर्व पक्षीय गटनेते असतात. आणि त्या ठिकाणी ठरलेलं आहे की ह्या करवाढी संदर्भात सकारात्मक भूमिका ही आपण घेण्याची गरज आहे. चर्चा करून त्या संदर्भात मंजुरी द्यायची, असं जेव्हा गटनेत्यांच्या मिटिंगमध्ये मगाशी जगदाळे साहेब बोलल्याप्रमाणे ठरलं होतं. अशा वेळेला मग वेगळी भूमिका का घ्यायची? आणि जर तुम्हाला वेगळी भूमिका भारतीय जनता पार्टीच्या काही नगरसेवकांना घ्यायची होती तर ती परत महापौरांच्या दालनात एक बैठक घेऊन आपण करू शकतो, कारण त्या सभागृहाच्या आधी आपण एकत्र बसण्याची पद्धत आहे. आणि दुसरं महत्वाचे मगाशी आपण जो विषय काढलात की नवी मुंबईमध्ये करवाढ झालेली नाहीये, परंतु आपल्या माहितीसाठी सांगतो 500 फुटापर्यंत जे तिकडे जे काय कर आकारणी आहे ती नवी मुंबईला जी कर आकारणी आहे ती अंदाजे 55,000 ते 57,000 रुपये आहे 500 फुटाच्या ह्याला वाढीवप्रमाणे. आणि आता जी आपण करवाढ जी काय सुचवतोय, जे काय 12% वाढ प्रमाणे, त्याची जर करवाढ जर तुलना करायला गेली तर 41,000 येते. म्हणजे नवी मुंबईच्या तुलनेत आम्ही कमीच आहोत ना. नवी मुंबईला जर का 57,000 कर झालेली आहे 500 फुटाला आणि आपल्या 41, म्हणजे नवी मुंबईच्या तुलनेत ठाणे महापालिका ही कर आकारणीमध्ये कमीच आहे. दुसरं म्हणजे बघायला गेलं तर पुण्यामध्ये 76,000 आहे 500 फुटाच्या घरांना आणि आपण 41,000 आहोत. म्हणजे आपली करवाढ ही अवाक्यासवा नाही, हे नियमाला धरून आहे. दुसरं महत्वाचं असं की मागे 1 महिन्यापूर्वी जेव्हा आयुक्तांच्या दालनामध्ये वर्ल्ड बँकेच्या माध्यमातून जेव्हा एक प्रकारचं प्रेझेंटेशन की अर्थव्यवस्था काय असते, त्या अर्थव्यवस्थेच्या बाबतीत जेव्हा वर्ल्ड बँकेच्या जे आमचे श्री जोशी आणि श्रीमती ईशा सार ह्या त्या ठिकाणी आल्या होत्या, त्यांनी जे काय प्रेझेंटेशन दिलं त्या प्रेझेंटेशनमध्ये सर्व पक्षीय गटनेते होते, सर्व पदाधिकारी होते, महापौर होत्या, उपमहापौर होते, सर्व पदाधिकारी होते. आणि त्यांनी जे काय आयुक्तांसमोर प्रेझेंटेशन दिलं की आपल्याला आपली करवाढ ही ज्या पद्धतीने करायला पाहिजे, जे रोटेशन करवाढ आहे ती आपल्याकडे केलेली नाही. आणि ती जर आपण केली नाही तर आपली अर्थव्यवस्था ही फार डबघाईला येईल. आणि भविष्यामध्ये अशाच पद्धतीने आपण जर का राहिलो, नुसतं ह्याच्यामध्येच नाही बाकीच्या क्षेत्रातही करवाढ व्हायला, जाहिरात विभागात जगदाळे साहेबांना माहिती आहे प्रत्येक विषयात करवाढ त्यांनी सुचवलेली आहे. आणि त्यांनी जे प्रेझेंटेशन दिलं हे 4-5 महिन्यापूर्वी आयुक्तांना त्यांनी त्यांचं प्रेझेंटेशन दिलेलं आहे त्या वर्ल्ड बँकेच्या माध्यमातून. आणि नुसतं ठाणे महापालिका नाही, महाराष्ट्रातल्या नव्हे तर देशातल्या अनेक महापालिका असतील, नगरपालिका असतील, त्याचं त्यांनी ऑडिट केलेलं आहे. आणि ऑडिटच्या माध्यमातून तुमचं इन्फ्रास्ट्रक्चर वाढवण्याकरता, तुमचं जे काय ऍडमिनिस्ट्रेशन पॉवर असेल, तुमचा आर्थिक स्रोत असेल ते वाढवण्याकरता आपण काय करायला पाहिजे, अशा तज्ज्ञ लोकांनी प्रत्येक महापालिकेला एक प्रेझेंटेशन दिलंय. आणि ते प्रेझेंटेशनची चर्चा 1 महिन्यापूर्वी झाली. आणि त्याच्यानंतर आम्ही गट मिटिंगमध्ये ठरवलं की अशा पद्धती जर का खरोखरच आहे तर आपल्याला करवाढ करणं गरजेचं आहे. 10 ते 11 वर्षापूर्वी ही करवाढ झाली होती, त्याच्यानंतर आज आपण करवाढ करतोय. आणि ज्या वेळेला सभागृहात चर्चा घडत होती त्यावेळेला जेव्हा तो विषय वाचला गेला, तर विषय वाचल्यानंतर तर आमचे राम रेपाळे साहेबांनी 10 मिनिटं त्यावरती भाष्य केलं करवाढीवरती. आणि त्यांनी सूचना पण केल्या, ज्या ठिकाणी कर आकारणी झालेली नाहीये, ज्या ठिकाणी रेसिडेन्शियल आहे पण कमर्शियल वापर होतो, ज्या ठिकाणी काही अडचणीमुळे आपण कर आकारली जात नाही, अशा ठिकाणी कर लावणं गरजेचं आहे. तर त्या माध्यमातून त्यांचं 10 मिनिटं भाषण झालं. त्याच्यानंतर आमचे अनेक नगरसेवक बोलले, राजेश मोरे बोलले, आमचे विकास रेपाळे बोलले, मडवी साहेब बोलले, आम्ही बरेच जण त्या विषयावरती बोलले. पण त्यांच्याकडनं कोणतीच भूमिका स्पष्ट होत नव्हती आणि नुसता विरोध करायचा, विरोधाभास दाखवायचा, अशा पद्धतीने सभागृह चालत नाही. आम्ही युतीमध्ये आहोत आणि महापौरांचं तर स्पष्ट मत आहे की सर्व करत असताना आपल्यामध्ये शिवसेना, भारतीय जनता पार्टी असेल, राष्ट्रवादी असेल, या सर्वांनी एकत्र येऊन काम करायला पाहिजे आणि त्या माध्यमातूनच काम चालू आहे. परंतु हे करत असताना मिटिंगमध्ये एक ठरवायचं आणि नंतर सभागृहात आपली वेगळी भूमिका घ्यायची. कारण गट मिटिंगची मिटिंग झाल्यानंतर प्रत्येक पक्षाची स्वतंत्र मिटिंग होते. मग अशी जगदाळे साहेब, राम रेपाळे साहेबांनी सांगितल्याप्रमाणे जो काय शिवसेनेचा पक्षाचा आदेश असतो त्या आदेशाप्रमाणे आपल्या गट मिटिंगमध्ये ठरतं, त्याप्रमाणे आमचे नगरसेवक त्या पद्धतीने ती भूमिका घेतात. परंतु आपली गट मिटिंग झाल्यानंतर जेव्हा भारतीय जनता पार्टीची गट मिटिंग होते त्याच्यामध्ये जर त्यांची वेगळी भूमिका असेल, तर वेगळी भूमिका असेल तर त्यांनी आमच्याशी चर्चा करायला पाहिजे. त्यांनी महापौरांशी येऊन चर्चा करायला पाहिजे, सभागृह नेते जगदाळे साहेबांशी चर्चा करायला पाहिजे की बाबा आपलं ठरलंय पण अशी भूमिका आमची आहे. आणि मग त्याच्यावरती सकारात्मक जर आम्ही तिथे विरोध केला तर गोष्टी वेगळी आहे. आपण चर्चाच करायची नाही, आपण नुसतं सांगायचं की आम्हाला चर्चा करून देत नाही, आमचा विरोध आहे, हे करणं योग्य नाही. आणि मागचा जो आपण मागे विषय काढलात मागे की मागच्या वेळेला मोर्चे निघाले, हे निघाले, तर ह्या संदर्भात स्वतः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी फार नाराजी व्यक्त केली की असं कोणत्याही पद्धतीचं शिवसेना, भारतीय जनता पार्टीमध्ये होता कामा नये. आणि त्या संदर्भात त्या आम्ही सुधारणा केल्या
त्याच्यानंतर असा प्रकार घडलाच नाही. मागच्या 2 मिटिंगचं सभागृह चांगलं झालं, आत्ताचं सभागृह पण चांगलंच होतो. सकाळपासून आम्ही प्रत्येक विषय वाचत होतो, त्या विषयी चर्चा झाली. परंतु हे करत असताना शेवटच्या क्षणाला आपण काहीतरी चुकीचं करतोय आणि काहीतरी वेगळी भूमिका घ्यायची हे योग्य नाही असं मला वाटतं. अरे एक मिनिट महापौरांना बोल. फक्त प्रश्नाचा विचार की हे सगळं प्रशासनाचा फेल्युअर आहे की कारण बजेट जेव्हा तयार केलं जातं तेव्हा जमा खर्चाचा ताळमेळ करूनच ते केलं जातं. गेल्या 3 वर्षात प्रशासकीय राजवट होती. शिंदे साहेबांकडनं मुख्यमंत्री पदाच्या काळात भरघोस निधी दिला गेला बऱ्याच विकास कामांना. त्याचाही निधीचा व्हिडिओ पालिकेकडनं घ्यायची सर्व प्रकल्पांसाठी झाला. असं असतानाही जमा खर्चाचं गणित बिघडलं का? उत्पन्न वसुलीत पालिका प्रशासन अपयशी ठरलंय का? आणि त्याच्यामुळे ठाणेकरांवर तरवाड लागावी लागते. नाही, एक लक्षात ठेवा, आपण जो प्रश्न विचारला तो बरोबर आहे. मार्चमध्ये अर्थसंकल्प सादर झाला. मार्चमध्ये अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर आपण ज्या पद्धतीने स्पिलओव्हरमध्ये होतो, त्यानंतर आमचे सभागृह नेते ज्यांना सभाशास्त्र समजतं आणि आर्थिक धोरण पण कळतं, जगदाळे साहेब यांच्या माध्यमातून 3 महिने महापौरांच्या अध्यक्षतेखाली आम्ही बजेट संदर्भात सतत मिटिंग घेतल्या. मार्चमध्ये बजेट सादर झाल्यानंतर 3 महिन्यामध्ये अनेक मिटिंग झाल्या. त्याच्यामध्ये शहर विकासाच्या बाबतीत झालं, पाणी खात्याच्या बाबतीत झालं, जाहिराती विषय झालं, टॅक्सच्या संदर्भात झालं, इतर स्थावर मालमत्ता, आपण आपली आर्थिक बाजू कशा पद्धतीने सक्षम करू शकतो आणि महापालिकेला सरप्लसमध्ये आणू शकतो, महापालिकेचे जे स्तर आहे तो चांगल्या पद्धतीने उंचावू शकतो, ह्या संदर्भात आम्ही धोरण निश्चित केलं. आणि हे करत असताना आमच्याकडे जी काही आर्थिक स्रोत आहेत ते वाढवण्यासंदर्भात गेली 3 महिने बैठका चालू आहेत. आणि 3 महिन्याच्या बैठकीत नाही 3 महिन्याच्या बैठका ती 3 वर्ष नाही, प्रशासनाचं फेल्युअर नाही. कोविड नंतर प्रशासनाची आर्थिक स्थिती खरोखर हालाकीची आहे. कोविड नंतरची परिस्थिती, त्याच्यानंतर प्रशासनच होतं ना. आम्ही आता येऊन 8 महिनेच झालेत आणि ह्याच्यामध्ये जे काही स्पिलओव्हर आहे त्याचा दर्जा उंचवण्याकरताच आम्ही हे धोरण निश्चित केलेलं आहे. त्यामुळे मला वाटत नाही प्रशासनाचं हे फेल्युअर आहे. प्रशासनाने आम्हाला, महापौरांना, जगदाळे साहेबांना, सर्व यांना विश्वासात घेऊनच हे बजेट सादर केलंय आणि त्याच्यानंतरची ही जी काही स्थिती आहे ती ह्या ठिकाणी आपल्याला सभागृहात मांडली. मुंबई झाली, नवी मुंबई झाली, नवी मुंबई झाली, ह्या इथे भाजपचा महापौर आहे. इथे शिवसेनेकडून त्यांना व्यवस्थित मदत होते किंवा त्यांच्याकडून कामकाज चालवलं जातं. पण ठाण्यामध्ये जिथे शिवसेनेचा महापौर बसलाय त्या महापौरांना सातत्याने कोंडीत पकडण्याचं काम भाजपा का करते? मला आश्चर्य वाटतं. नवी मुंबईमध्ये परिवहनची निवडणूक डोळ्यासमोर घ्या ना. एकतर्फी झाली काय की केलं? एकतर्फी झाली ती. अरे कुठे न्याय आहे? न्याय फक्त ठाण्यात आहे. ठाण्यामध्येच सर्व तो घ्यायला शिका. मला तोच प्रश्न विचारायचा आहे. भाजपा का साधी गोष्ट आहे, तुम्ही एकच निवडणूक घ्या. मी तुम्हाला भाजपा का उलट ठाण्यामध्ये शिंदे साहेबांचं मोठं मन आहे, सगळ्यांना बरोबर घेऊन सर्वांना बरोबर घेऊन माझा जात आहे. प्रश्न तोच आहे की मुंबईमध्ये आणि नवी मुंबईमध्ये शिवसेना भाजपा बरोबर सत्तेमध्ये सहभागी आणि तिथे ती त्यांना साथ देते. पण ठाण्यामध्ये शिवसेनेच्या महापौरांना भाजपा का कोंडीत पकडते? पुन्हा सांगतो, त्यांची भारतीय अवस्था आहे हो. भारतीय जनता सभागृहात पक्ष सभागृहातून बाहेर आमच्या पडतात. विरोधात नाहीये. भारतीय जनता पक्षाने आम्ही बरोबर आहोत. परंतु 1-2 माणसं जी आहेत की महासभा संपल्यानंतर जे काय कानपिचके देतात किंवा मिठाचा खडा टाकण्याचा प्रयत्न करतात, तीच अडचण आहे मोठी. त्याची दखल देवेंद्रजी फडणवीस साहेब घेतील. तुम्ही तक्रार कशी करणार का? आम्हाला तक्रार करायला आम्ही सक्षम आहोत. शिवसेना सक्षम आहे आणि शिवसेना याच्या अगोदर सुद्धा युती नसताना सुद्धा सत्तेत होती. शिवसेनेचा भगवा 35 वर्षापासून या ठाणे महापालिकेवर फडकतोय. पुढची 35 वर्ष सुद्धा शिवसेनेचा भगवा ह्या महापालिकेवर ढवळाने फडकणार आहे. भूमिका काय असेल? विरोध केलेला आहे, आपण तर मंजूर केलं महापौर मंजूर झाले ना, विकासाला कुठेही हे राहणार नाही. मंजूर झाला विषय. तुम्ही हे देणार ती सिस्टीम अवैध आहे तुमची, ती लोकांना समजत नाही की एक्झॅक्टली काय करणार तुम्ही. आम्ही काही त्याच्यामध्ये एखाद मधला चढला आहे त्यांना पण तुम्ही देणार आहात का? की फक्त कायद्याच्या कक्षेत बसणारा हे लोक आहेत आणि बिल्डरनी त्यांना हे केले त्याच लोकांना देणार आहात किंवा इलिगल 2-3 मजले चढून त्यांना देणार, त्यांनी पार्किंग सोडून त्यांना पण तुम्ही देणार. हे जर लोकांना समजून द्या, कारण अनेक लोक आम्हाला फोन करतात. नाही, त्याच्यासाठी माननीय महापौर महोदया पहिले सर्व नगरसेवकांना ते समजावून सांगणार आहेत. नगरसेवक आपापल्या प्रभागामध्ये ज्या ज्या सोसायटी असतील त्या सोसायटींच्या मिटिंग घेऊन त्या ठिकाणी त्यांना सांगणार आहे की काय आहे योजना. महापौर महापौरांना बोलू द्या ना. महापौर बोलतात. महापौर हा, बोला. मॅडमला आक्षेप घेतलेला आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की पूर्वीचा जो काही 500 कोटीहून अधिकचा जो काही कर थकबाकी आहे ती जमा न करता अशा प्रकारची करवाढी करणं हे चुकीचं आहे.
आपली नेमकी महापौर म्हणून काय यांची भूमिका आहे? महाराष्ट्राचे सचिव राम रेपाळे साहेब, सभागृह नेते जगदाळे साहेब, गटनेते पवन कदम, नगरसेवक विकास रेपाळे, नम्रता भोसले. मला वाटतं आत्ता सविस्तर माहिती अर्थसंकल्पावर असू देत, इतर सगळ्या कामांवर असू देत, या सर्वांनी दिलेलीच आहे. मला वाटतं नगरसेवकांची महासभा होण्याआधी अजंठ्यावरती सर्वपक्षीय गटनेत्यांची एक बैठक घेतली जाते आणि ठाणे शहरामध्ये जी विकास कामं केली जाणार आहेत, प्रत्येकाच्या प्रभागातली जी कामं केली जाणार असतील ती विषयपत्रिकेवर जेव्हा आणली जातात आणि ती एकमताने निर्णय देण्यासाठी सर्वपक्षीय गटनेत्यांची बैठक घेतली जाते. या बैठकीमध्ये सर्व निश्चित केल्यानंतर, निर्णय घेतल्यानंतर मला वाटतं प्रत्येक गटनेता आपापल्या पक्षाच्या मीटिंग आपापल्या दालनात घेतात आणि तिथेही हे सर्व विषय मंजूर केले जातात. आणि त्यानंतर जर विरोधकांचा हा असा विषय असेल की आपण मंजूर एक करतोय आणि जर नंतर महासभेमध्ये तुम्ही वेगळं विषय तिथे मांडता, तर हे खूप चुकीचं आहे. मित्रपक्ष म्हणून भाजपने एक निश्चित केलं पाहिजे की दरवेळेला तुम्ही बोलता एक आणि करता एक, तर कुठेतरी स्वतःला तुम्ही आधी एक्सप्लेन करा, स्वतःला आधी निश्चित करा की कुठले विषय आपण सर्वपक्षीय गट मीटिंगमध्ये निश्चित करतो आणि महासभेमध्ये आपण त्या एका कुठल्या तरी विषयावर उठाव करतो. ज्या पद्धतीने मला वाटतं पहिलीच महासभा त्या लोकांनी अशाच पद्धतीने केली होती. दुसरी महासभा त्याच पद्धतीने केल्यानंतर सर्वप्रथम असं होतं की प्रत्येक गट मीटिंग प्रत्येक पक्षाची व्हायची, पण मी नंतर असं ठरवलं की आपण सर्वपक्षीय गट मीटिंग घेऊया. त्याच्यामध्ये सर्व अजेंड्यावर आलेले जे विषय ते मंजूर करून सर्वांसमोर एक बहुमताने करूया आणि नंतर महासभेमध्ये ते विषय प्रत्येक गटनेता आपापल्या नगरसेवकांना ते सांगेल. आणि हे असताना सुद्धा दरवेळेला जर अशाच प्रकारची भूमिका मित्रपक्ष भाजप जर करत असेल तर ते चुकीचं आहे. मला वाटतं उपमहापौर कृष्णा पाटील यांनी जी भूमिका आज दर्शवली आहे अत्यंत चुकीची आहे. जर असं काही तुम्हाला वाटत असेल तर मला वाटतं महापौर दालनामध्ये पुन्हा एकदा की आमच्या नगरसेवकांना ह्या काही गोष्टी मान्य नाहीयेत, तर त्याच्याबद्दल सविस्तर चर्चा आपण महापौर दालनामध्ये केली पाहिजे. कारण मला वाटतं पॉझिटिव्हिटी ठाणे शहराचं भवितव्य आणि भविष्य पुढच्या येत्या काळात ज्या प्रकारची विकास कामं आपल्या ठाणे शहरामध्ये महायुतीने चालू आहेत आणि महाराष्ट्राचे मुख्य नेते आपले उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली जर सगळी विकास कामं चालू आहेत, तर मला वाटतं आपण कुठेतरी सर्वांनी एकत्र येऊन काम करणं योग्य आहे. तुम्ही जो विचारला ना 500 कोटी थकबाकी असताना आपण करवाढ का करतो, एक लक्षात ठेवा, थकबाकी वसूल करण्याचा उद्देश डोळ्यासमोर ठेवून आपण 1600 कोटी मिळतील याची प्रोव्हिजन केली. त्या करवाढी म्हणजे महसुली उत्पन्नाची 1600 कोटी कराच्या रूपाने मिळतील, त्यामध्ये हे सगळं अंतर्भूत आहे. 100 कोटी जमा झाले, जमा होत आहे. खरंच बाकी आहे आणि ही वार्षिक आहे का मागच्या 3-4 वर्ष मागच्या 3-4 वर्षापासून आणि 100 कोटी जमा झाले. वाढीसाठी कर वाढ करतोय, बरोबर, आर्थिक घडी बसली पाहिजे, महापालिकेचा कारभार सुरळीत झाला पाहिजे, पण दुसरीकडे थकबाकीदारांना मात्र आपण सवलती देतोय, त्या कशासाठी? नाही, थकबाकीचा जो विषय आहे ना, आता मगाशी जगदाळे साहेब बोलले 500 कोटी, तुम्ही म्हणाल 500 कोटी थकबाकी आहे, त्यातले 100-125 कोटी तर दरवर्षी जमा होतातच. आणि ही जी 500 सवलत दिली जाते, नाही सवलत सवलत कशामध्ये दिली आहे? पाणी दरामध्ये, पाणी दरामध्ये सवलत आपण कशावर आपण दिली? व्याज सवलत नाही. काय करतोय त्याच्यामध्ये? नाही बघा हो
कुठेतरी संपवलं विषय पाहिजे. नाही म्हणून ऑगस्ट टू डिसेंबर आणि त्यात काय व्याज माफ करतोय. व्याज माफ करतोय फक्त आपण. कसं आहे, मुळातच ती सवलत ऑगस्ट टू डिसेंबर. अरे विषय असा तर आहे, एक प्रश्न असा आहे की एलपीडीची 1200 कोटीची थकबाकी आहे ती अजून आपल्याला मिळाली नाहीये. 2025 पासून आपण तेव्हा अजून आलेलीच नाही आपल्याकडे एलपीडी. दुसरी अशी गोष्ट की त्यांनी बिल्डर्सची थकबाकी खूप असताना आपण बिल्डरकडनं वसूल न करता सामान्य नागरिकांकडनं कर वसूल का करतात असा एक त्यांचा हेडलाईन कशाने होते? हेडलाईन कशी झाली? बिल्डर लोकांची थकबाकी असताना करवाढ का केली, ही हेडलाईन झाली. तर मला सांगा, बिल्डर असो की कोणी असो, करधारक आहे आणि करधारकाची थकबाकी जी आहे ती आम्ही गृहीत धरून 1600 कोटी आपल्याला महसुली उत्पन्न मिळायला पाहिजे या भावनेतून प्रशासन काम करतंय. प्रशासनाने चालू केलंय, कॅम्प चालू केले, संस्था एक नेमली, कॅम्प पण चालू केले, कॅम्प चालू केले. अहो ह्याच्यात मी म्हणतो उलट महसुली उत्पन्न वाढण्यासाठी सर्वांनी एकच. आता मला सांगा, ज्यावेळी कामं करायचे तेव्हा बजेटच्या याद्या सगळ्यांच्या आल्या ना, प्रत्येक नगरसेवकाच्या. आता त्या याद्या पूर्ण करायच्या असेल तर त्याला अर्थ कुठून आणणार? तुम्हाला महसुली उत्पन्न वाढल्याशिवाय कुठून करणार कामं? तर महसुली उत्पन्न वाढलं पाहिजे, शासनाकडून मदत मिळाली पाहिजे, ह्याच्यात उलटी मदत करायला पाहिजे त्यांनी. आणि नगरसेवक निधी पाहिजे ना. आणि नगरसेवकांना सर्व काय पाहिजे, असं तर ह्याच्यात मागतात. उलटी त्यांनी त्याला मदत योग्य करा. मागायला. मुख्यमंत्री जर आहे, आता नाही सोडत. मुख्यमंत्री आहे, या दोघांच्याकडे जाऊन आम्ही सर्वांनी मिळून गारानं मांडलं पाहिजे. आणि टॅक्स संदर्भात टॅक्स वसुली करण्यासंदर्भातला जी काय आम्ही नवीन एजन्सी नेमलेली आहे मागे 1 वर्षापूर्वी, त्यांचं काम जवळजवळ 70% पूर्ण झालेलं आहे. आणि त्यांच्या सर्वेक्षणामध्ये जो काय वापरात बदल आहे, जगदाळे साहेब मगाशी बोलल्याप्रमाणे रेसिडेन्शियलचा कमर्शियल वापर करताय, जिथे टॅक्स आकारणीच झालेली नाही, अशा ठिकाणचं सुद्धा सर्वेक्षण झालेलं आहे. तिथून 300 कोटी वाढ होते आम्हाला. ओके, त्याच्यामुळे ते होऊन गेलं. धन्यवाद.